रोजगाराच्या शोधात मजूर गाव सोडत आहेत. कामगार स्थलांतरित होत असल्याने गावे ओस पडली आहेत. घरांना कुलप लागली आहेत, तर गावात वयोवृद्ध आणि मुले हेच जास्त प्रमाणात दिसत आहेत. ही अवस्था आहे नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या गावची. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये वन जमीन धारकांना आणि सामुदायिक वन अधिकाराच्या अंतर्गत इतकी कामे करता येण्यासारखी गोष्ट होती. प्रत्येकाला रोजगार देता येऊ शकतो. एका बाजूला माननीय नामदार शरद पवार साहेबांच्या नावानं मनरेगाचा GR काढला जातो. मागील त्याला काम देण्याची घोषणा केली जाते. मी लखपती गाव लखपती योजना जाहीर केली जाते. दुसऱ्या बाजूला सामुदायिक अधिकाराच्या अंतर्गत त्या जंगलांना समृद्ध करण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं, पण हे सगळं कागदावरती राहतं. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की हे कागदावरती काय करायचं, या योजना या प्रत्यक्षात आल्या पाहिजे. टेंभली गावातले जेवढे हातमजुरी लोक आहेत तेवढं बाहेर गावात जातात ऊस तोडायला, तर त्यांना काम रोज भेटत नाही. गावातले ते लहान लहान मुलांना शाळेची खराबी होती, शाळेने शिकवतात तिथं बाहेर गावाला घेऊन जातात. त्यांची नुकसान होती शाळेत जायची. ते मुलांना ते बी सोबत घेऊन जायचं शाळेत. शाळा सोडून तिथं गुजरात जाऊन त्यांनी ते पोट भरायचे आणि ते मुलांची जिंदगी खराब करतात. या गावची लोकसंख्या 1000 ते 1200 आहे. मात्र गावातून रोजगाराच्या शोधात जवळपास 80% लोक स्थलांतर करत आहेत. सगळे 75% गुजरातला जातात. इथं काम नाही, धंदे नाही, काही नाही, उपाशी राहतात सगळे. कुणाला भेटलं तर काम, नाही तर भेटत नाही. ते आम्हाला काम तरी द्या, काहीतरी आम्हाला मजुरी वगैरे देवा. हे नागरिक गुजरात राज्यात स्थलांतर करत आहेत. या गावची आणखी एक ओळख म्हणजे आधार कार्डचा शुभारंभ याच गावातून झाला होता. त्यामुळे या गावातील नागरिकांचे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबवून गावकऱ्यांना गावात किंवा गावाजवळ रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी हे गावकरी करत आहेत.